नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण इथे बनवणार आहोत पुरणावळ रेसिपी। महाराष्ट्रातली एकदम एकमेव सुप्रसिद्ध अशी ही भाजी आहे पुरणावळ रेसिपी। जर आपण कुठे ट्रिपला वगैरे कुठे बाहेर फिरायला जात असाल तर ही भाजी आवर्जून बनवली जातात, कारण ही भाजी 2 ते 3 दिवस अजिबात खराब न होणारी ही अशी पुरणावळ कशी बनवायची ते पाहूयात। तर इथे पहा, 1 वाटी आपण इथे पुरणावळ भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण इथे चणा डाळ घेतलेली आहे, हरभऱ्याची डाळ जिला म्हणतो ते डाळ आपण इथे घेणार आहोत। ते आपल्याला भिजवायला घालायचे 3 ते 4 तास। 3 ते 4 तास आपण व्यवस्थित अशी भिजण्यासारखी हरभऱ्याची डाळ भिजवून घ्यायची। एकदम परफेक्ट आणि एकदम चवीला अतिशय सुंदर। कुठेही ट्रिपला वगैरे जात असाल तर ही भाजी आवर्जून बनवली जाते, ती म्हणजे पुरणावळ। कसं बनवायचं ते पाहूयात। त्यासाठी इथे आपण घेतलेले आहे कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण आणि इथे भिजवलेली डाळ। ते पहा, आता आपली 3 तासानंतर इथे आपली डाळ देखील भिजलेली आहेत। मस्त अशी आपण इथे डाळ भिजलेली आहे, ते आता आपण मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत। मिक्सरमध्ये आपण ह्याला वाटून घ्यायचं। खूप जास्त जाड न वाटता किंवा पातळ एकदम बारीकही नाही करायचं आपल्याला, ओबडधोबड असा आपला हा मिक्सर करून घ्यायचा। तुम्ही ते पाहू शकता। आणखीन थोडंसं आपण याला मिक्सर करून घेऊयात। तर मंडळी, इथे पहा, या पद्धतीने आपण मिक्सर करून घ्यायचं आहे। खूप जास्त बारीक देखील नाही आणि खूप जास्त जाड देखील नाही, अशी मध्यम अशी आपण ही मिक्सर करून घ्यायचं आहे। आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊयात। एकदम मस्त आणि एकदम चविष्ट अशी लागते ही। खास करून आमच्या सोलापूरची रेसिपी आहे मंडळी। सोलापूरमध्ये जास्त प्रमाणात पुरणावळ बनवतात आणि त्यासोबत बाजरीची भाकरी एकच नंबर लागतो मंडळी। बाजरीची एकदम पातळ भाकर आणि ही पुरणावळ, दोन्हीचा एकदम असा परफेक्ट कॉम्बो आहे। तुम्ही कुठेही ट्रिपला वगैरे कुठेही जात असाल तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। तर पहा, इथे 1 वाटीचा आपण इथे पुरणावळ बनवणार आहोत। कमीत कमी पाव केजी आपली ही डाळ आहे। ही डाळ एकदम चविष्ट असते, एकदम सर्वांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे। आता आपण काय करायचं आहे, कढई ठेवून घेतलं, कढईमध्ये तेल घालून घेतलं, 2 ते 3 चम्मच तेल घालून घेतलेलं आहे। थोडंसं तेल जास्त लागतो ह्या भाजीला। आणि त्यानंतर जिरे घालून घेतलं 2 चम्मच, त्यानंतर राई 2 चम्मच घालून घ्यायचं। छान तडतडू द्यायचं आहे आपल्याला, अजिबात घाई करायची नाही। जिरे मोहरे व्यवस्थित तेलामध्ये तडतडली गेली पाहिजे, म्हणजे आपल्या भाजीची चव अशी दुप्पट होते। ही भाजी एकदम पातळ भाकरीसोबत अशी एक नंबर लागते मंडळी। आवर्जून खास करून ही रेसिपी प्रवासासाठी एकदम बेस्ट आहे आणि घरात देखील तुम्ही बनवू शकता। बाजरीची भाकरी एकदम पातळ तुम्ही बनवली असाल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, कारण एकदम कॉम्बिनेशन आहे आणि सर्वांनाच खूपच आवडेल अशी ही रेसिपी आहे, एकदम परफेक्ट। आता आपण कढीपत्ता देखील घालून घेतलेला आहे। कढीपत्ता घालून घ्यायचा आहे, त्यानंतर आपण घालून घ्यायचं आहे लसूण, बारीक कुटलेले लसूण आपण थोडेसे जास्त घालून घ्यायचे। त्यानंतर बारीक चिरलेले कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायचं। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण डाळ घालून घ्यायचं आहे। हळदी देखील आपण यामध्ये घालून घेतलेली आहे। हळद आपण अर्धा चमच इतकं घालून घेतलेलं आहे। तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। तुम्ही याला पिवळंही ठेवू शकता, सप्पक देखील बनते। यामध्ये मीठ घालायची सुद्धा गरज नाही, जर घालायची इच्छा असेल तरच घालू शकता। तर आता आपण यामध्ये मीठ घालून घेतलं मस्त। आता हाय फ्लेमवर राहिलेला मस्त परतून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता तुम्ही, या पद्धतीने आपण व्यवस्थित ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता हे 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, मस्त शिजवून घ्यायचं आहे। अजिबात स्लो फ्लेमवर ठेवायचं नाही, नाहीतर पुरणावळ एकदम कडक होईल। तर मऊपणा राहण्यासाठी आपण मस्त हाय फ्लेमवरच याला परतून घ्यायचं आहे। तर पहा मंडळी, मस्त अशी आपली ही पुरणावळ भाजी तयार होतच आहे। 2 ते 3 मिनिटासाठी परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण तिखट घालून घेणार आहोत। तर इथे मी काळा मसाला यामध्ये घालून घेणार आहे। जर तुम्हाला आवडल्यास तुम्ही लाल तिखट देखील घालू शकता। तर मी ते चवीला दुप्पट होण्यासारखी काळा मसाला घालून येणार आहे। ही रेसिपी एकदम गावरान आहे। आमच्या इथे बाजरीची भाकरीसोबत ही भाजी आवर्जून जास्त बनवली जाते, कारण ही रेसिपी सगळ्यांना
आवडतो आणि एकदम महाराष्ट्राची ही पुरणावळ रेसिपी सगळीकडे फेमस आहे. तर पहा, मस्तशी आपण परतून घेतली. मंडळी, तुम्ही कधी बनवलीत का अशी पुरणावळ? बनवली नसेल तर नक्की ट्राय करा, कारण ही रेसिपी एकदम परफेक्ट आणि एकदम भन्नाट अशी ही रेसिपी आहे. जर तुमच्या तोंडाची चव गेली असेल तर ही भाजी नक्की ट्राय करा, कारण एकदम मोकळी मोकळी आणि एकदम कडक भाकरीसोबत खूपच छान लागते. 2 ते 3 मिनिटासाठी आपली ही भाजी व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मस्त भाजी शिजलेली आहे, म्हणजे डाळ शिजलेली आहे. आता आपण यामध्ये तिखट घालून घ्यायचं. मीठ देखील यामध्ये आपण ऑलरेडी घालून घेतलेलं आहे. आता आपण तिखट घालून घेणार आहोत. काळा मसाला, घरगुती काळा मसाला मी घालून घेते. यामुळे काय होईल, मस्त चव येईल, अस्सल गावरान चव येईल या भाजीला. यामध्ये तुम्ही कांदा देखील घालू शकता. फक्त आपण यामध्ये टमाटर अजिबात वापरायचं नाही आहे. जर तुम्हाला प्रवासासाठी लागणार असेल तर तुम्ही यामध्ये लसूणच घाला. लसूणच 2 ते 3 दिवस ही भाजी सहजासहज टिकू शकते. जर तुम्ही यामध्ये कांदा घातला तर 1च दिवस टिकते ही भाजी. आता ही भाजीमध्ये अजिबात आपल्याला पाणी लागत नाही. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तिखट देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. खूप जास्त तिखट यामध्ये घालून घ्यायचं नाही. तर पहा मंडळी, एकदम परफेक्ट आणि एकदम मस्त अशी ही रेसिपी आपली तयार झालेली आहे. 1 ते 2 मिनटासाठी याला तिखटामध्ये मस्त मिक्स करून घेतलं. आता आपण वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. तर तयार झाली ही आपली पुरणावळ रेसिपी. मंडळी, तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी सांगायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, इथे गरमागरम आपली पुरणावळ तयार झालेली आहे. आता आपण सर्व करून घेऊयात. तर पहा, या पद्धतीची आपली ही भाजी तयार झालेली आहे. एकदम परफेक्ट पुरणावळ अशी ही तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि याआधी तुम्ही ही भाजी बनवली असेल तर नक्की तेही कमेंट करून कळवा. आणि ही सोलापूरची एकदम फेमस अशी ही आपली पुरणावळ रेसिपी आहे. तर मंडळी, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असाच भेटूयात नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा, आनंदी राहा. गरम गरम भाकरीसोबत किंवा कडक भाकरीसोबत 1 नंबर झणझणीत अशी ही पुरणावळ रेसिपी तयार झालेली आहे. अशाच चविष्ट आणि बेस्ट घरगुती रेसिपी सोलापूरच्या रेसिपीसाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.